नमस्कार. तुम्ही बघताय आमचे फॅमिली डॉक्टर मराठी चॅनेल. मी तुमचा हेल्थ ॲडवायझर डॉक्टर महाडिक. आमच्याकडे असे खूप पेशंट येतात आणि म्हणतात की आम्हाला तंबाखू सोडायचे. त्यांना माहीत आहे, गव्हर्नमेंट पण सांगतं की सगळीकडेच ॲड असते की तंबाखूमुळे कॅन्सर होतं आणि कॅन्सर झाल्यानंतर मृत्यू होतो हे सगळ्यांनाच माहीत आहे. तरी पण ते म्हणतात की आम्हाला खाऊ वाटते, त्याची तलप होते, आम्हाला ही सोडायची, आम्हाला ह्यातनं बाहेर पडायचं आहे, काहीतरी उपाय सांगा. त्याच्याबरोबर खूप जणांच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की, आणि तुम्हाला पण वाटलं असेल की तंबाखूमध्ये असं कोणतं घटक असतं की ज्यामुळं हे सारखी खाऊ वाटते. तर आपण आता याचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघूया. ह्या प्रश्नाचं की तंबाखूमध्ये असं कोणतं घटक असतं. त्या घटकाचं नाव आहे निकोटीन. तंबाखूमध्ये, मिसरीमध्ये, त्याच्याबरोबर सिगरेटमध्ये काय असतं तर निकोटीन असतं. आपण ज्यावेळेला तंबाखू खातो, मिसरी खातो, सिगरेट ओढतो, त्यामुळं त्यामध्ये ते निकोटीन जे असते आपल्या रक्तामध्ये जातं आणि ते आपल्या रक्तामध्ये गेल्यानंतर आपल्याला भारी वाटतं. त्यामुळं काय वाटतं की परत ज्या वेळेला ती आपल्या मनानं त्याची जशी रक्तातली लेवल कमी होईल तर त्यावेळेला तलप होते की निकोटीन पाहिजे, कारण ते बरं वाटत असते, ते कमी होतं. मग त्यावेळेला काय होतं की माणसाला तंबाखू खाऊ वाटते, मग माणूस तंबाखू खातो, परत निकोटीनची लेवल नॉर्मलला येते, परत त्याला ते भारी वाटायला लागतं. असं मग त्याची सवय लागून जाते, तलप होते आणि मग हे कायम खाऊ वाटतं. तर आता हे सोडायचं जर असेल तर हे सोडायसाठी आपल्याला काय केलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तंबाखू सोडण्यासाठी सोपे घरगुती उपाय आहे, त्यानं तुम्ही तंबाखू सोडू शकता. खिशामध्ये काय ठेवायचं, एक बडीशेपचं पुडी ठेवायची आणि दालचिनीचे थोडे तुकडे ठेवायचे. ज्या वेळेला तुम्हाला तंबाखूची तलब होईल, खाऊ वाटेल, त्यावेळेला थोडासा तुकडा घ्यायचा दालचिनीचा आणि थोडी बडीशेप घ्यायची, मिक्स करायची, तोंडात टाकायची. ते चगळत जायचं, लगेच खायची नाही, थोडा वेळ ठेवायची आणि त्याचा जो रस होईल तो हळूहळू गिळायचा. परत 4 तासानं 3 तासानं जेव्हा तलब होईल त्यावेळेला ते खायचं. असं तुम्ही 1 महिन्यापर्यंत करायचं. काही जणांची 15 दिवसातच सुटते, पण तुम्ही 1 महिना धरून चाल आणि त्या पिरियडमध्ये तंबाखू अजिबात खायची नाही. मग असं जर तुम्ही केलं तर तुमचं ते तंबाखू सुटून जाईल. तुम्ही ह्याच्याऐवजी असं पण करू शकता, लवंग जी असते, लवंगीची पुडी खिशात ठेवायची. तुम्हाला ज्यावेळेला त्रास होईल त्यावेळेला ती लवंग तोंडात टाकायची, चघळायची, हळूहळू खायची. त्यानं सुद्धा तुमची तंबाखू सुटते. किंवा तुम्ही अल्टरनेट पण करू शकता, म्हणजे लवंग आणि दालचिनी सुद्धा खिशात ठेवायची, एकदा बडीशेप आणि दालचिनी मिक्स करून खायची, एकदा लवंग खायची, परत दालचिनी खायची, परत लवंग खायची. असं केलं सुद्धा चांगला फरक पडतो. त्याच्याबरोबर काही माणसं असे म्हणतात की आम्हाला औषधच पाहिजे, तंबाखू सोडायसाठी औषध पाहिजे. त्यांच्यासाठी काय आहे तर त्यांच्यासाठी आहे निकोटेक्स नावाचं च्युइंगम येतं. तुम्ही ते च्युइंगम बाजारातून आणू शकता. बाजारातून आणून खिशामध्ये ठेवायचे. ज्या वेळेला तुम्हाला तलप होईल त्यावेळेला ते चघळायचं, चघळून ज्यावेळेला तलप कमी होईल त्यावेळेला ते थुकून टाकायचं. किंवा निकोटेक्सच्या च्युइंगम हे तुम्ही दालचिनी किंवा लवंग ह्याच्याबरोबर सुद्धा अल्टरनेट बदलून वापरू शकता. हे जर तुम्ही केलं तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही 1 महिन्यात तुमचे तंबाखू 100% सोडू शकाल. पण 1 महिन्यामध्ये तंबाखू अजिबात खायची नाही, एवढं लक्षात ठेवा.